आता हे इथं खंडूचक्क्याचं एवढं मोठं झाड झालं. आता पाऊस पडला तर खूप मोठं झाड झालं, पण आता ते छोटे छोटे रोप पडलेले आहे ना बिया, तर त्याची मी रोप निघालेलेच आहे. तर ते आता मी एका कुंडीमध्ये लावते ना, घरी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. तर एक रोप मी पाहिलं होतं. थांब, इकडे एक आहे रोप. मुळासाठी येऊनच नाही राहिलं, खोदून काढा लागते हे. येतच नाही अशी. खूप सारे निघालेले आहे हे असे छोटे छोटे झाडं खंडूचक्क्याचे, पण असं कुठूनच येऊन राहिले. तर आता हे एक आलं मुळा सहित झाड. एवढ्या मेहनतीने काढला असं मुळा सहित झाड. ह्या साऱ्या कुंड्या आणि स्टँड घेऊन जायचे आहे. चल, तर ह्या कुंड्या, एवढ्या साऱ्या कुंड्या मला नागपूरला घेऊन जायच्या आहे. याच्यामध्ये काही झाडं वगैरे लावणार म्हणून ह्या माझ्याच कुंड्या आहेत. त्या ऊर्जाग्रामवरून आणून ठेवलेल्या कुंड्या आहेत. आता इथं कोणी ह्या झाडांची एवढी देखरेख करत नाही, तर तुम्ही काही झाडं तिकडे नेऊन लावणार. तेवढ्या साऱ्या कुंड्या काढल्या. आणि इथं आता असं खंडूचक्कीचं झाड लावून पण येणार आहे. एक तर लावला आहे, त्याचे मूळ काही एवढं नव्हतं व्यवस्थित. तर आता हे दुसरं मूळ आहे याचे, तर हे पण झाड मी लावून ठेवते. तर आता थोड्या जे आता गाडी आहे, तर मी म्हटलं कुंड्यात थोड्या घेऊन जावं. आता पावसाळा आहे, तर त्या कुंड्यामध्ये काही झाडं लावणार मी. तर मिरचीचे वगैरे रोपं टाकून ठेवलेले आहे ना, तर म्हणून. चल, तर आता लावलेल्या झाडांना पाणी पण टाकून. सावलीत आणून घेतली आणि जाताना घेऊन जाणार आहे. तर आता हे झाड पण छान मातीमध्ये लागलेलं आहे. तर हे झाड पण मी त्या कुंडीमध्ये पुन्हा लावून घेतलं.
हा रंग खूप छान आहे फुलाचा. हा जांभळा कलर, जांभळा गुलाबी. तर सदाफुलीचं झाड आहे, हे मी लावून घेतलं आहे कुंडीमध्ये. हे कुंडी घेऊन जायची आहे मला. हा असा वृक्षारोपण झाला आहे आज आईच्या घरी. बघा खारुताई. हे आईचं गार्डन. आता इथं कोणीच काही झाडांना पाणी वगैरे देण्यासाठी नाही आहे, तर आईच्यानी आता काही होत नाही. आणि स्नेक प्लांट एवढं झालं आहे मोठं, 24 तास ऑक्सिजन देणारं असं. हे नागदोनचं झाड आहे, हे आंब्याचं झाड, हा ॲलोवेरा. तर इकडे माझ्या आईचं घर आहे. हे म्हणजे हे आमचं जुनं घर आहे आणि आता त्याच्याच बाजूला माझ्या भावाने घर बनवलं. हे तर आता माझ्या भावाच्या घरी एंट्री केली आहे मी. माझ्या भावाचं घर दाखवायचं आहे आणि त्याचीच फरमाईश होती. तर हा माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाची हे हॉट सीट आहे. हॉट सीट आहे. तशा आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ आहे मला हा. तर हा आता याच्या घराची शूटिंग दाखवत आहे. माझी वहिनी गावाला गेली आहे, तर थोडासा पसारा दिसणार तुम्हाला आता. घरी वहिनी नसल्यावर थोडं घरात तर पसारा राहणारच आहे. भाऊ काही एवढा पसारा वगैरे उचलत नाही, त्याच्यामुळे हा आता त्याच्या घरचा सोफा आणि असं टी टेबल थोडंसं विस्कटलेलं दिसणार तुम्हाला. आणि हा वरती जाण्याचा जिना आहे असा. आणि इकडून असं किचन आहे. आणि इथं आता माझ्या भावाचा मित्र आला आहे, त्यांनी काहीतरी स्वयंपाक केला आहे वाटते. तर इथं असं वरण बनवलेलं आहे. साधंच वरण दिसून राहिलं. आणि इथं असं भात बनवलेला आहे, वरण भात बनवलेला आहे माझ्या भावाच्या घरी. तर अशा प्रकारचं ओटा वगैरे आणि असं किचन. हे माझ्या वहिनीची पार्लरची रूम आहे. तिचं पार्लर आहे. तर हे सगळ्या वस्तू तिच्या पार्लरच्याच आहे. बुद्धाचं हे फ्रेम आहे. असं छान बेसिंग वगैरे आहे. तर असा हा माझा लाडाचा भाऊ आहे. आणि हा त्याचा मित्र आहे. यांनी स्वयंपाक वगैरे केलेला आहे. मी जे आता जेवण दाखवलं ना तुम्हाला, यांनी स्वयंपाक केला. आता वहिनी नसल्यामुळे कसं हा स्वयंपाक करत आहे. तर आता अशा प्रकारचं घर आहे माझ्या भावाचं. हे मित्र दोघं आणि तुम्हाला मी पण दिसत आहे. आईच्या घरी आलो तर आम्ही आता डब्बाच टिफिन आईच्या बरोबर असा आईचा टिफिन येतो. तर आईच्या टिफिन बरोबर आमचा पण टिफिन घेऊन येतो आम्ही असा. आता हा माझा टिफिन आहे आणि सुमेध बाहेर गेलेला आहे. तर हा सुमेधचा टिफिन आहे इकडे. सुमेध तिकडून आल्यावर जेवण करणार. तर आता टिफिनमध्ये अशी कोळ्याची भाजी आहे, साधं वरण आहे आणि भात पोळी असं जेवण आहे.
छिलटे खाते का चांगलं लागते ना चिलकी पण. तर मी आता जेवण करता, या तुम्ही पण जेवायला. छान वाटते अशी छान रस्सेदार बनवली ना भाजी पोळ्या, किती छान वाटते. त्यांना वेगवेगळे भाज्या आणतात. आता आईला पण आता असं काडी घेऊन चालता येते. आधी वाकर घेऊन चालत होती, तर आता काडी घेऊन चालता येते आईला व्यवस्थित असं. आता रात्रीचे 11 वाजले. आता चंद्रपूरवरून निघालो आम्ही 9 वाजता आणि आता 11 वाजता नागपूरला पोहोचतो. अजून घरी पोहोचायचंच आहे आणि पाऊस येत आहे असा. आता सुमेध आणि मी चाललो रात्री. बघा आता कुंड्या वगैरे सगळ्या गाडीमध्ये टाकल्या आहे. उद्या दाखवीन तुम्हाला घरी गेल्यावर. इतका जोराचा पाऊस आहे, बापरे, खूपच जोराचा पाऊस आहे नागपुरात. एवढ्या रात्री आम्ही नागपूरला जातो. काहीच दिसत नाही समोरच, आता दिसत आहे. कसं दिसत आहे. तर आता हा आहे दुसरा दिवस. मी चंद्रपूरवरून आली आहे इकडे नागपूरला आणि आईच्या घरून एवढ्या साऱ्या कुंड्या घेऊन आणल्या. तर आता हे व्यवस्थित झाडं वगैरे याच्यात लावून घेणार मग. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या नवीन ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.